Hello everyone. In previous lecture of pharmacology and toxicology, we covered our second chapter of drug acting on CNS category, narcotic analgesic. Okay. So in narcotic analgesic, before discussion of what is meant by analgesic, we already seen the pain concept into our body. Okay. So what is meant by pain? How pain arises into our body. Okay. What the changes or impulses, the mechanism of generation of impulses we already discussed in detail. Okay. Nextly, we discuss the classification of narcotic analgesic. Okay, along with the mechanism of action of narcotic analgesic. Okay, so you all know that narcotic analgesics act on our body with the help of binding to the opioid receptors. Okay, and then their actions on two targets, that is calcium and potassium. Okay, and thereby they produces a analgesic effect in our body. Okay, so this is all about the mechanism of action of narcotic analgesics. Okay, so all this we discussed already in previous lecture. Okay, then we go through the different class of the narcotic analgesic along with their प्रो टाईप ड्रग डिस्कशन्स. ओके, सो आपण प्रो टाईपमध्ये मॉर्फिन, कोडिन हे जे मेन ड्रग आहेत ते इन डिटेल बघितलेले आहेत. त्यांचे फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स काय आहेत, ओके, त्यांचे ॲडवर्स इफेक्ट काय आहेत. नार्कोटिक कॅटेगरीचे ड्रग असल्यामुळे त्यांचं जे टॉलरन्सचा इफेक्ट आहे किंवा ॲडिक्शनचा इफेक्ट आहे किंवा बॉडी डिपेंडन्सचा इफेक्ट आहे तो मोर दिसून येतो. ओके, सो त्याच्यामुळे हे सुद्धा आपण जो क्रायटेरिया आहे दॅट इज टॉलरन्स, ॲडिक्शन लाईक. ओके, सो हे सुद्धा आपण इन डिटेल डिस्कस केलेलं आहे. ओके, सो सगळे ड्रग जे आहेत त्याच्यामध्ये क्लासिफिकेशनमधले ते आपण इन डिटेल डिस्कस केलेले आहेत. ओके, सो आज आपल्याला नेक्स्ट कॅटेगरी स्टार्ट करायची आहे दॅट इज ॲनाल्जेसिक अँड अँटीपायरेटिक्स. ओके, ॲनाल्जेसिक अँटीपायरेटिक. So these drugs are also acts as an analgesic. Okay, so analgesic generally two type आहेत की narcotic analgesic and non narcotic analgesic. Okay, so narcotic analgesics जे आहेत ते आपण ऑलरेडी प्रिव्हियस जो आपला चॅप्टर कंप्लीट झालेला आहे त्याच्यामध्ये आपण इन डिटेल डिस्कस केलेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे ॲनाल्जेसिक अँटीपायरेटिक. सो नॉन नार्कोटिक जे ड्रग्ज आहेत ते जे सगळे ड्रग्ज आहेत की जे नार्कोटिक नेचरचे नाही आहेत पण ते ॲनाल्जेसिक ॲक्टिव्हिटी शो करतात. ओके, सो असे सर्व ड्रग्ज जे आहेत ते ॲनाल्जेसिक अँटीपायरेटिक ह्या कॅटेगरी अंडर आपल्याला स्टडी करायचं आहे. सो ॲनाल्जेसिक इट इज नथिंग बट द एजंट विच रिमूव्ज द और रिलीव्ज द पेन. ओके, सो असे एजंट की जे आपल्या बॉडीमधून पेन रिलीव्ज करतात. ओके, सो ॲनाल्जेसिक अँटीपायरेटिक मीन्स काय सांगितलं मी तुम्हाला, तर नॉन नार्कोटिक ड्रग आहेत. ओके, सो त्यांचा इफेक्ट जो आहे तो CNSवर नाही आहे. ओके, सो ते त्यांचे ॲक्शन शो करणार आहेत. दे ॲक्ट ॲज अन ॲनाल्जेसिक अँटीपायरेटिक. ओके, अँटीपायरेटिक इट इज नथिंग बट द एजंट विच रिड्यूस द एलिव्हेटेड बॉडी टेम्परेचर टू द नॉर्मल. ओके, बॉडीचं जे एलिव्हेटेड टेम्परेचर असतं ते नॉर्मलला आणायचं, ते कमी करायचं काम आहे ते अँटीपायरेटिक एजंट करतात. ओके, सो आपल्याला इथे असे ड्रग स्टडी करायचे आहेत की ज्यांच्यामध्ये ॲनाल्जेसिक, अँटीपायरेटिक आणि थर्ड जी प्रॉपर्टी असते ती इट इज नथिंग बट द अँटी इन्फ्लामेटरी. ओके, सो ॲनाल्जेसिक अँटीपायरेटिक्स इथे आपल्याला असे ॲनाल्जेसिक ड्रग स्टडी करायचे आहेत की जे ॲनाल्जेसिक इफेक्टसुद्धा शो करतात बॉडीवर, अँटीपायरेटिक इफेक्टसुद्धा शो करतात आणि अँटी इन्फ्लामेटरी इफेक्टसुद्धा शो करतात. ओके, सो ॲनाल्जेसिक्स बॉडीमध्ये पेन कसं अराईज होतं हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ओके, सो पेनचं जे नॉर्मल मेकॅनिझम आहे ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ओके, नेक्स्ट आहे अँटीपायरेटिक आणि अँटी इन्फ्लामेटरी. ओके, सो पायरेटिक्स म्हणजे काय, तर बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते काय होतं, एलिव्हेट होतं. ओके, सो हे दोन्ही रिस्पॉन्स आपल्याला माहिती आहेत की हे बॉडीचे प्रोटेक्टिव्ह रिस्पॉन्स आहेत. जेव्हा बॉडीची नॉर्मल फिजिओलॉजी अल्टर होते, काहीतरी कोणता तरी धोका जेव्हा बॉडीमध्ये अराईज होतं. ओके, तर त्या कंडिशनमध्ये प्रोटेक्टिव्ह रिस्पॉन्स म्हणून बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज होतं और इन्फ्लामेशन लाईक कंडिशन्स येते. ओके, सो इन्फ्लामेशन म्हणजे काय, तर सूज येते, पेन होतं किंवा त्या पार्टचं जिथे इन्फ्लामेशन झालेलं आहे त्याचं
टेम्परेचर अराईज होतं, एडिमा लाईक कंडिशन मीन्स फ्लुइड इव्हॅक्युएशन त्या पार्टमध्ये होतं. ओके, सो इट इज दिस ऑल आर द सिम्पटम्स ऑफ इन्फ्लामेशन. सो इथे आपल्याला ॲनाल्जेसिक ड्रग स्टडी करायचे आहेत की जे ॲनाल्जेसिक इफेक्ट बॉडीवर शो करणार आहेत, अँटीपायरेटिक इफेक्ट शो करणार आहेत आणि अँटी इन्फ्लामेटरीसुद्धा इफेक्ट ते आहेत बॉडीवर शो करणार आहेत. ओके, सो जे नॉर्मल इन्फ्लामेशन बॉडीमध्ये होतं इट इज अन प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम ऑफ बॉडी. ओके, सो जेव्हा हे इन्फ्लामेशन लॉंगर पिरियडसाठी असतं, ओके, क्रोनिक कंडिशन्स लाईक क्रोनिक कंडिशन्स असतं. ओके, सो तेव्हा ते काय असतं, जेव्हा जे नॉर्मल थ्रेशोल्ड आहे ते जेव्हा ते क्रॉस करणार आहे इट बिकम्स अ सिव्हिअर. ओके, सो तेव्हा ते बॉडीला जे आहे ते टॉक्झिक होणार आहे. ओके, सो त्या कंडिशनमध्ये ते इन्फ्लामेशन जे आहे ते ट्रीट करणं गरजेचं आहे. ओके, सो त्याच्यामुळे आपण इथे ॲनाल्जेसिक आणि अँटीपायरेटिक कॅटेगरीचे ड्रग स्टडी करणार आहोत. ओके, सो ॲनाल्जेसिया इफेक्ट, अँटीपायरेटिक इफेक्ट आणि इन्फ्लामेशन इफेक्ट. सो ऑल दिस इफेक्ट रिलेटेड टू इच अदर, हे एकमेकांशी रिलेटेड आहेत. ओके, म्हणजे एक झालं तर दुसरा होण्याचे चान्सेससुद्धा असतात. ओके, म्हणजे जसं आपण बघितलं, जसं मी तुम्हाला सांगितलं की इन्फ्लामेशन म्हणजे काय होतं आहे, तर इन्फ्लामेशन म्हणजे टेम्परेचरसुद्धा इन्क्रीज होणार आहे, पेनसुद्धा अराईज होणार आहे आणि सूजसुद्धा येणार आहे, म्हणजे इडेमा लाईक कंडिशनसुद्धा होणार आहे. ओके, सो हे सगळे जे सिम्पटम्स आहेत ते इन्फ्लामेशनमध्ये दिसून येतात. ओके, सो त्याच्यामुळे ॲनाल्जेसिक आणि अँटीबायोटिकमध्ये आपल्याला हे असे ड्रग बघायचे आहेत की जे तिन्ही ॲक्शन शो करणार आहेत. ओके, so analgesic and antipyretic drugs which is also known as non-steroidal anti-inflammatory drug. Okay, so analgesic and antipyretic which is also known as non-steroidal anti-inflammatory drug. Okay, so तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हे नोट डाऊन करून घ्या की ॲनाल्जेसिक आणि अँटीपायरेटिक ह्या कॅटेगरीचे ड्रग्स आहेत त्यांना नॉन-स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग दॅट इज NSAID असं सुद्धा म्हणतात. ओके, सो नॉन स्टिरॉइडल का म्हटलेलं असेल तर त्याच्यामध्ये जे ड्रग्ज आहेत त्यांचं स्टिरॉइडल नेचर नसतं. ओके, स्टिरॉइडल नेचर नसतं आणि ते अँटी इन्फ्लामेटरी ही मेजर ॲक्टिव्हिटी शो करतात. ओके, सो आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग, ॲनाल्जेसिक, अँटीपायरेटिक कॅटेगरीचे ड्रग जे आहेत ते स्टडी करायचे आहेत. सो फर्स्टली आपण ह्या ज्या टर्म आहेत ॲनाल्जेसिक, अँटीपॅरेटिक, अँटी इन्फ्लामेटरी ह्या समजून घेऊया. ओके, सो ॲनाल्जेसिक मीन्स काय, द एजंट विच रिलीव्ज द पेन. ओके, सो पेन कमी करण्याचं काम जे करतात त्यांना ॲनाल्जेसिक आपण म्हणतो, राईट. अँटीपॅरेटिक म्हणजे काय, तर बॉडीचं एलिव्हेटेड टेम्परेचर जे असतं ते जे नॉर्मल लेवलला आणतात, कमी करतात, त्यांना आपण अँटीपायरेटिक असं म्हणतो. ओके, आणि अँटी इन्फ्लामेटरी म्हणजे काय, द एजंट विच रिड्युसेस द स्वेलिंग अँड इन्फ्लामेशन. स्वेलिंग आणि इन्फ्लामेशन कमी करणारे जे एजंट्स आहेत त्यांना अँटी इन्फ्लामेटरी असं म्हणतो. ओके, नेक्स्ट इथे कॅटेगरी दिलेली आहे अँटी हिस्टामिनिक्स. सो अँटी हिस्टामिनिक्स, द एजंट विच प्रिव्हेंट्स द हिस्टामाइन रिलीज and dries up the secretions like runny nose, sneezing, itchy watery eyes, helps in allergic condition. सो आपल्याला इंडिव्हिज्युअल्समध्ये आपल्याला दिसून येतं की काही काही पेशंटला जे आहेत ती पर्टिक्युलर त्या एजंटची ॲलर्जी असते. ओके, सो काही काहींना धुळीची ॲलर्जी असते. ओके, धूळ वगैरेच्या कॉन्टॅक्टमध्ये जेव्हा ते येतात तेव्हा त्यांना सर्दी किंवा इचिंग किंवा रेडनेस, आईजचं रेडनेस होतं किंवा स्किनचं रेडनेस होतं. ओके, सो पर्टिक्युलर जेव्हा एका पर्सनला कशाची ॲलर्जी असते, सो दीज ॲलर्जीज कंडिशन्स अरायझेस ड्यू टू द हिस्टामाइन. बॉडीमध्ये हिस्टामाइन आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर generally allergic like conditions. Okay, so antihistaminics which prevents the release of histamine and thereby they histamine release prevent केल्यामुळे त्यांचं काय होतं, त्याच्यामुळे काय होतं, जे हिस्टामाइन रिलीज झाल्यामुळे जे सर्दी असेल किंवा इचिंग लाईक कंडिशन्स असेल, खाज येते, डोळ्यातनं पाणी येतं, डोळे लाल होतात. ओके, सो ह्या ज्या ॲलर्जीचे सिम्पटम्स आहेत विच इज अरायझेस ड्यू टू द हिस्टामाइन रिलीज, हे जे सिम्पटम्स आहेत ते काय होतात, क्युअर केले जातात, कमी होतात with the help of antihistamine. Okay, so these are the terms which is generally related with analgesic, antipyretics or non-steroidal anti-inflammatory drug. Okay,
सो आपल्याला आपण जे इन डिटेल ॲनाल्जेसिक आणि अँटीपायरेटिक ड्रग स्टडी करणार आहोत, त्यांचे मोड ऑफ ॲक्शन आहे, त्यांचं क्लासिफिकेशन आहे. ओके, सो हे सगळं बघायच्या आधी आपण फर्स्ट पेन तर आपण इन डिटेल डिस्कस केलेलं आहे. तुम्हाला पेन माहिती आहे की पेन कसं बॉडीमध्ये अराईज होतं, पेन म्हणजे काय, पेनचे किती टाईप आहेत, कोणत्या मेकॅनिझमने बॉडीमध्ये पेनचं परसेप्शन केलं जातं. ओके, सो हे तुम्हाला क्लिअरली नोन आहे. ओके, सो इथे तुम्हाला नवीन कन्सेप्ट दिसते, इन्फ्लामेशन. ओके, सो इन्फ्लामेशन हा एक ब्रॉड कन्सेप्ट आहे की जी आपल्याला फर्स्ट समजून घ्यायची आहे. सो इथे काय सांगितलं आहे की जनरली नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्ज आहेत की ते तिन्ही प्रॉपर्टीज शो करतात, ॲनाल्जेसिक इफेक्ट, अँटीपायरेटिक इफेक्ट अँड अँटी इन्फ्लामेटरी इफेक्ट अल्सो. ओके, सो दे ॲक्ट ॲज अन ॲनाल्जेसिक अल्सो, अँटीपायरेटिक्स अल्सो अँड अँटी इन्फ्लामेटरी. ओके, सो डिपेंडिंग अपॉन कोणता ड्रग आहे तो कोणती ॲक्शन जास्त दाखवणार आहे, कमी दाखवणार आहे, हे त्यात प्रत्येक कॅटेगरीमधल्या ड्रगवर डिपेंड आहे. ओके, म्हणजे काही जे NSAID ड्रग्ज जे आहेत ते ॲनाल्जेसिक इफेक्ट मेजर शो करतील, अँटी इन्फ्लामेटरी इफेक्ट लेस शो करतील. ओके, सो डिपेंडिंग अपॉन कोणत्या कॅटेगरीचा कोणता ड्रग यूज केलेला आहे त्याच्यावर डिपेंड आहे की ह्या तीन ॲक्शन किती कॉन्सन्ट्रेशनमध्ये मिळणार आहे. ओके, बट जर आपण NSAID ड्रग घेतला, NSAID कॅटेगरीचा कोणताही ड्रग, तर तो ह्या तीन ॲक्शन ज्या आहेत त्या शो करतो, ॲनाल्जेसिक इफेक्ट, अँटीपायरेटिक इफेक्ट अँड अँटी इन्फ्लामेटरी इफेक्ट. ओके, सो आता आपण इन्फ्लामेशन हे कसं होतं बॉडीमध्ये हे समजून घेऊया. ओके, सो इथे तुम्हाला दिसतं आहे डायग्रॅममध्ये की जेव्हा एखादा शार्प ऑब्जेक्टची एंट्री जी आहे ती स्किनला होते. ओके, सो स्किनमध्ये जेव्हा असं एखादं शार्प ऑब्जेक्ट आपल्या स्किनमध्ये एंटर करतो तेव्हा तिथे काय होतं, कट जातो स्किनला. ओके, कट झाल्यामुळे काय होणार आहे की जे काही बाहेरचे अँटीजन्स आहेत किंवा फॉरेन जे बॉडीज आहेत त्यांची एंट्री जी आहे ती स्किनच्या इनसाईड रिजनमध्ये होते. ओके, किंवा जो काही ऑब्जेक्ट इन्सर्ट झालेला आहे त्याच्या थ्रूसुद्धा त्याच्या फॉरेन बॉडीज आहेत. ओके, सो त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतील, व्हायरसेस असतील किंवा एनी काइंड ऑफ अँटीजन. ओके, सो त्याची एंट्री काय होणार आहे, स्किनच्या आतमध्ये होणार आहे. ओके, सो इथे तुम्हाला दिसतं आहे फर्स्ट पार्टमध्ये डायग्रामच्या की एक शार्प ऑब्जेक्ट जो आहे त्याची एंट्री स्किनमध्ये झालेली आहे आणि त्याच्यासोबत ब्ल्यू कलरचे जे पार्टिकल्स छोटे छोटे दिसतात विच इज हार्मफुल थिंग्स दॅट एंटर्स इन टू अवर बॉडी. ओके, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज अँटीजन ऑर फॉरेन बॉडीज. ओके, सो नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला डायग्रामचं दिसते की अशी जेव्हा इंजुरी स्किनला होते तेव्हा पेन, स्वेलिंग, रेडनेस आणि वार्मथ मीन्स इन्क्रीज द टेम्परेचर. ओके, सो ह्या कंडिशन्स ज्या आहेत त्या अराईज होतात. ओके, सो त्याच्यामुळे तुम्हाला दिसतं आहे की फर्स्ट पार्टमध्ये तुम्हाला दिसतं आहे स्किनची पोझिशन आहे ती नॉर्मल आहे आणि इन्फ्लामेशन झाल्यानंतर किंवा त्या स्किनला कट गेल्यानंतर त्याचा जो इफेक्ट आहे तो दिसतो तुम्हाला की तिथे स्वेलिंग झालेला आहे, सुजलेला आहे तो पार्ट, रेड झालेला आहे, टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आहे. ओके, पेन अराईज झालेला आहे ड्यू टू द इन्फ्लामेशन्स. ओके, सो इथे तुम्हाला दिसते की खाली जी रेड कलरची आहे ती आहे ब्लड वेसल्स. ओके, सो ब्लड वेसल्समधून ब्ल्यू कलरचे जे आहेत ते न्यूट्रोफिल्स जे आहेत ओके ते काय झालेले आहेत, रिलीज होतात. ओके, अँटीजनची एंट्री झाल्यानंतर ते न्यूट्रोफिल्स रिलीज होतात आणि मग ते काय करतात, त्या अँटीजन्सला एंगल्फ करायचं काम करतात. ओके, सो ह्या सगळ्या मेकॅनिझममध्ये काय होतं आहे की डिफरंट केमिकल रिलीज होतात आणि त्याच्यामुळे जे आहे ते पेन असेल, स्वेलिंग असेल, रेडनेस असेल, वार्मथ असेल, हे जे सिम्पटम्स आहेत ते अराईज होतात. ओके, सो इन्फ्लामेशनची जी प्रोसेस आहे बॉडीमध्ये ती इन ब्रीफ तुम्हाला समजण्यासाठी आपण इथे ॲनिमेशन व्हिडिओ बघूया की तुम्हाला ते ॲनिमेशन व्हिडिओ बघून तुम्हाला आयडिया येईल की ॲक्च्युअल इन्फ्लामेशनची प्रोसेस जी आहे ती बॉडीमध्ये कशी होते. ओके, सो इन्फ्लामेशन ही कन्सेप्ट बेसिकली तुम्हाला समजण्यासाठी मी काही ॲनिमेशन व्हिडिओ इथे प्ले करणार आहे. ओके, सो ते व्हिडिओ तुम्ही जेव्हा बघाल व्यवस्थित तेव्हा तुम्हाला समजेल की बॉडीमध्ये इन्फ्लामेशन कसं होतं. ओके, कोणते कोणते मेकॅनिझम आहेत त्याच्यामुळे इन्फ्लामेशन बॉडीमध्ये होतं. ओके, सो आता जो व्हिडिओ इथे मी प्ले करणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला बेसिक इन्फ्लामेशन म्हणजे काय ही बेसिक कन्सेप्ट समजून जाईल. सो तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ बघा. What is inflammation? Basically, inflammation is a protective response by the body to something harmful. So, for example, if you cut yourself or get a burn, your body will produce an inflammatory response to this harmful action. Inflammatory responses are not only limited to physical harm.
Other inflammatory response triggers include toxins, bacteria, viruses, allergies, stress, and even some foods such as fried foods, foods with high amounts of added sugar, and refined carbohydrate foods, just to name a few. So let's look at one way the body provides an inflammatory response. Let's say you get a splinter in your arm. Nearby white blood cells start to take action by releasing a chemical called histamine, which tells nearby capillaries to open up. As this happens, blood plasma enters the tissue area, slowing down any foreign invaders that may have entered with the splinter. This also causes some swelling. Other white blood cells in the area release chemicals called cytokines, which signal more white blood cells to the area. With the capillaries being open, the arriving white blood cells can enter the tissue and help fight any foreign invaders. The result of the inflammatory response is the destruction of any foreign invaders and any damaged tissue. So, inflammation is good. It's the body protecting itself. Well, yes, acute inflammation can be good, but there is a bad type of inflammation called chronic inflammation. Chronic inflammation can develop several ways, with the most common being in the form of an autoimmune disorder. This occurs when the immune system goes into action to fight off a foreign substance, but there is no foreign substance. That results in damage to non-infected tissues, and as this happens over time, it takes its toll in the tissue being attacked. And that be the basics on inflammation. Okay, so this is a basic video which is related to इन्फ्लामेशन. ओके, सो ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, इन्फ्लामेशन कोणत्या कोणत्या मार्गाने होऊ शकतं हे सांगितलेलं आहे. ओके, सो इंजुरीज असेल किंवा मग स्ट्रेस लाईक कंडिशन्स असतील. ओके, सो दिस ऑल जनरली रिस्पॉन्सिबल फॉर इन्फ्लामेशन. ओके, आणि इन्फ्लामेशन आपल्याला माहिती आहे की आपल्या बॉडीचं जे प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. ओके, सो जेव्हा बॉडीची फिजिओलॉजी अल्टर होणार आहे तेव्हा बॉडी इन्फ्लामेशन्स लाईक रिस्पॉन्सने बॉडी जे काय आहे ते